हॅलो, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवत आहे ब्रोकोलीचं सूप. तर म्हटलं की तुमच्याशी शेअर करूया की कशा पद्धतीने बनवणार आहे मी. आणि मी तर आज पहिल्यांदाच बनवते खरं तर. ब्रोकोली जास्त काही आणणं होत नाही. मग ह्याआधी आणली होती आणि अशी पण नुसती आहे ना खाल्ली जात नाही. जसे की ब्रोकोलीचे खूप सारे फायदे आहेत. तर म्हटलं की आता आणूया आणि भाजी वगैरे तर कोणी जास्त खात नाही. तर म्हटलं असं काहीतरी वेगळं केलं ना, म्हणजे सगळेजणांना काहीतरी वेगळा पदार्थ बनवला की आवडतो. म्हणूनच म्हटलं की आज चला ब्रोकोलीचं सूप बनवूया. तर मी घेतलेली आहे इथं ब्रोकोली स्वच्छ चिरली आणि धुवून सुद्धा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेली एक मिरची, लसूण आणि एक कांदा चिरून टाकला होता आणि तोच कुकरमध्ये ना 2-3 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेली ब्रोकोली आणि तशाच शिजवल्याच्या नंतर मग कुकरमधून काढून ती एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये नंतर तूप टाकलं आहे, त्याला लसणाची फोडणी दिली आहे, मस्तपैकी लसणाचा तडका द्यायचा आहे आणि लसणाचा फ्लेवर आहे ना खूप असं छान लागतो या सूपमध्ये. तर आणि मग नंतर आपण ब्रोकोली जी मिक्सरमध्ये फिरवलेली असते ती टाकायची आहे त्या तडक्यामध्ये आणि छानपैकी थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये, कारण की नुसतीच ब्रोकोली खूप घट्ट होईल. म्हणजे आपल्याला जशी पातळ जेवढ्या पद्धतीने पाहिजे आपल्याला टेस्टनुसार, तर त्या पद्धतीने टाकायचे आणि तुम्ही बघू शकताय की इथे आहे ना कॉर्नफ्लॉवर वगैरे घट्ट होण्यासाठी काहीही टाकायची आवश्यकता नाही आहे. इतकं स्मूथ आणि छान टेक्स्चर आलं आहे ना ह्या सूपला, की काही विचारूच नका आणि टेस्टसुद्धा अतिशय भन्नाट अशी लागलेली आहे. अगदी आपण हॉटेलमधलेच खातोय की काय असं वाटतंय अक्षरशः हे सूप. आणि वरून तुम्ही काळी मिरी पूड किंवा मिक्स हर्ब्स टाकले ना तरीसुद्धा त्याचा पण एकदम फ्लेवर अतिशय टेस्टी असा लागतो. चला तर इथं सूप अगदी रेडी आहे खाण्यासाठी. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.